नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण चाललो आहोत आपल्या MG हेक्टर प्लस या गाडीची सर्व्हिसिंग करण्यासाठी नागपूर येथे। तर या ब्लॉगचा आपण आनंद घ्यावा। आता आपण चाललो आहोत यवतमाळ नागपूर हायवेवरून। हे आहे पवनार गाव। समोर आपण बघू शकता समृद्धी महामार्ग। समृद्धी महामार्गावरूनच आपण नागपूरकडे जाणार आहोत, परंतु सिंधी इथून आपण समृद्धी महामार्गावर चढणार आहोत। आता आपण पोहोचलो आहोत सेलू येथे। हा आहे तिळजळच्या आजूबाजूचा परिसर। आता आपण पोहोचलो आहोत खडकी येथे। येथे संकटमोचन हनुमानाचे मंदिर आहे, तसेच गजानन महाराजाचे मंदिर सुद्धा आहे। बाजूला दुर्गा देवीचे सुद्धा मंदिर येथे उभारण्यात आलेले आहे। हा आहे मंदिराच्या बाहेरील परिसर। येथील भजी खूप प्रसिद्ध असल्यामुळे आम्ही ते घेण्यासाठी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला चाललो आहोत। येथे गरमागरम भजी तळताना आता आपण बघत आहात। येथे नाश्ता करून आता आपण चाललो आहोत सिंधी किंवा सेलडोह इंटरचेंजकडे। समोर आपण बघू शकता समृद्धी महामार्ग। सेलडोह येथील टोल नाक्यावर एंट्री करून आता आपण चाललो आहोत समृद्धी महामार्गावर। सेलडोह ते समृद्धी स्टार्टिंग पॉइंटचा हा प्रवास फक्त 30 किलोमीटर अंतराचा आहे। येथे वन्य प्राण्यांसाठी येण्या जाण्यासाठी बनवण्यात आलेला पूल आता आपण बघत आहात। समोर आपण बघत आहात तो आहे समृद्धी महामार्गाचा सुरू होणारा पहिला टोल नाका। या टोलवरून समृद्धी स्टार्टिंग पॉइंट 10 किलोमीटर अंतरावर आहे। हा आहे समृद्धी महामार्ग
स्टार्टिंग पॉइंट. सुंदर अशी सजावट येथे करण्यात आलेली आहे. या स्टार्टिंग पॉइंटवरून आपण चाललो आहोत हिंगणाकडे. आता आपण पोहोचलो आहोत नागपूर शहरामध्ये. समोर आहे लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन. हे आहे बंसीनगर मेट्रो स्टेशन. इथून आता आपण पोहोचलो आहोत वाडी येथील MG सर्व्हिस सेंटरमध्ये. येथे गाडी सोडून आता आपण पुन्हा चाललो आहोत नागपूर शहर फिरण्यासाठी. मेट्रोचा पूर्ण दिवसाचा 100 रुपयाचा पास घेऊन आता आपण प्रवास करणार आहोत. इथून आपण पहिले लाईफस्टाईल शोरूमला भेट दिली. त्यानंतर हल्दीराम येथे जेवणासाठी गेलो. इथे आपण व्हेज प्लेटर, मील्स व रसमलाई मागवलेली होती. जेवण केल्यानंतर पुन्हा मेट्रोमध्ये आम्ही प्रवास केला. जयप्रकाश नगर. इथून आता आपण आलो आहोत 0 पॉईंट बघण्यासाठी. इथूनच पूर्ण देशाच्या सीमा मोजल्या जातात. इथून आता आपण पुन्हा वापस आलो आहोत MG सर्व्हिस सेंटरला. 20,000 किलोमीटरच्या सर्व्हिसिंगसाठी आपले बिल झाले होते 19,000चे. त्यामध्ये एक आपण लाईट चेंज केलेला असल्यामुळे त्याचे 7,000 आपल्याला लागलेले होते. समोर आपण आता बघत आहात समृद्धी महामार्गाचा स्टार्टिंग पॉईंट रात्रीच्या वेळेचा. पहिल्या टोल नाक्यावर आपण एंट्री करून वर्ध्याच्या इंटरचेंजवर डायरेक्ट उतरणार आहोत. इथून आपल्याला जवळपास 120 रुपयाचा टोल वर्ध्यासाठी लागतो. हा आहे वर्धा इंटरचेंज. इथून आता आपण खाली उतरलेलो आहोत व टोल पेड करून आपण इथून बाहेर पडणार आहोत. ह्या टोलवरून वर्धा शहराचे अंतर हे 8 किलोमीटर आहे.
आता आपण पोचलो आहोत वर्धा शहरामध्ये. इथून आपण यवतमाळ हायवेने आपल्या घराकडे चाललेलो आहोत. तर मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये एवढेच. उद्या पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.